मी सौ संध्या भेंडवडे, राहणार म्हैसाळ. म्हैसाळमध्ये श्री सतीश पाटील यांचे कराटे क्लासेस जेव्हा सुरू झाले तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण आपल्याला निरसनाला घालणं काही शक्य नाही. आपल्या खेडेगावामध्ये ही सोय त्यांनी करून दिली आणि त्यामुळे मी माझ्या मुलगीला कराटे क्लासमध्ये घातले. ह्या क्लासचा तिला 100% फायदा तर होणारच आहे. कारण कराटेमुळे शरीराला व्यायाम मिळतो, भूक लागते. कराटे शिकताना आणि ते खेळताना आपले मन एकाग्र होते, त्याचा आपल्याला अभ्यास करताना उपयोग होतो. मुलींना स्वसंरक्षण करता येते आणि त्याचा काळाची गरज आहे. एके दिवशी फोनवर बोलता बोलता सतीश सरांनी मला विनंती केली की मॅडम, तुम्ही आहाराविषयी थोडी माहिती आमच्या मुलांना सांगा, त्यामुळे काय खावं आणि काय नको ते त्यांना समजेल. आणि म्हणूनच सरांच्या विनंतीला मान देऊन मी तुम्हाला आज पोषण, आहार आणि व्यायाम या दिवशी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. बाळांनो, आपल्या आहारामध्ये पोषक तत्वे एकूण 6 असतात. त्यापैकी कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कार्बोदके म्हणतो आपण त्यांना मराठीमध्ये. त्यानंतर प्रोटीन्स, फॅट्स, फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर. सर्वांना इंग्लिश समजतं ना थोडं थोडं? हां. आता पहिला घटक आहे कार्बोहायड्रेट्स. हे कशासाठी खायचं तर आपल्याला लगेचच ऊर्जा मिळते, म्हणजे एनर्जी मिळते. हे आपल्याला कशातून भेटतात तर आपण जी वेगवेगळ्या प्रकारची धान्य खातो, भात, चपाती, रोटी, भाकरी, यामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्यानंतरचा घटक आहे प्रोटीन्स म्हणजे प्रथिन. या प्रथिनापासून आपल्या शरीराची वाढ होते, नवीन पेशींची निर्मिती होते. दिवसभर काम करून आपल्या पेशी थकतात, त्यापैकी काही मरतात आणि नवीन तयार करण्याची शरीराला गरज असते. तेव्हा या सर्व पेशींची निर्मिती होण्यासाठी आपल्याला प्रोटीन्सची गरज असते. शक्यतो लहान मुलं जी असतात, छोटी छोटी बाळं जी असतात, त्यांनी ही प्रोटीन्स जास्त खाल्ली पाहिजेत, कारण त्यांची ती वाढीची अवस्था असते. हे आपल्याला कशातून मिळतात प्रोटीन्स तर मोड आलेली धान्ये किंवा कडधान्ये, दूध, दुधाचे पदार्थ. त्यानंतर नॉनव्हेज खात असाल तर मटण, अंडी. आणि जर फक्त तुम्ही शाकाहारी असाल तर मोड आलेली जी कडधान्य असतात तिच्यावरती तुम्ही भर पाहिजे. मोड आलेली कडधान्ये रोज एका छोट्या वाटीतून जर तुम्ही टिफिनमधून थोडंसं मोड आलेले घेऊन गेलं शाळेला कडधान्य, तर तिचा तुम्हाला वाढीसाठी, शरीराच्या वाढीसाठी उपयोग होणार आहे. परंतु जर का प्रथिन तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला तर तिचे दुष्परिणामही होतात. मोठ्यांमध्ये मूतखड्या होतात, किडनीचे विकार होतात, संधिवात म्हणजे सांधेदुखी होते आणि ब्लड प्रेशरसुद्धा वाढते. त्यामुळे मोठ्या लोकांनी ती थोडी प्रमाणातच खाल्ली पाहिजे प्रथिने. त्यानंतर आहे घटक फॅट्स म्हणजे चरबी. हे सुद्धा शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात, एनर्जी पुरवतात. हे कशापासून मिळतात तर सर्व प्रकारचे ऑइल्स, तेल, तूप, लोणी. त्यानंतर दुधावरती जी साय येते माहिती आहे ना तुम्हाला? दूध आपण ज्यावेळी तापवतो, उकळवतो आणि त्यावेळी ज्यावेळी ते थंड होतं त्यावेळी वरती साय जमा होते बघा, तिला आपण क्रीम म्हणतो. ज्यांची म्हणजे जे लठ्ठ असतात त्यांनी हे क्रीम खाऊ नये. दुधावरची साय काढून मग खालचं जे दूध असतं ते आपण घ्यावं. कारण काय होतं, ती साय खाल्ल्यामुळं आपल्याला त्या साईमधून काय होतं, चरबी जास्त मिळते आणि आपलं शरीर लठ्ठ व्हायला चालू होतं. शिवाय आईस्क्रीममध्ये जी क्रीम असते बाळांनो, ती क्रीमसुद्धा या दुधावरच्या साईपासूनच तयार करतात. केकवरती जी क्रीम असते ती सुद्धा या दुधावरच्या साईपासूनच करतात आणि त्यातही चरबी असते. त्यानंतर तळलेले पदार्थ थोडे कमी खावेत. जर तुम्ही जास्त खाल्ला तळलेले पदार्थ तर आता लहान वयात सुद्धा हार्ट अटॅक यायला लागले. मला वाटतं 20-21 वर्षाची जी तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण हे जे तळलेले पदार्थ म्हणा, क्रीम म्हणा, तूप, लोणी,
हृदयाला जी रक्तवाहिनी रक्त पुरवते त्या वाहिनीमध्ये जाऊन साचतात आणि त्याला थर जमा होतो त्या ऑइल्सचा आणि मग ती एक दिवशी ब्लॉक होते, म्हणजे तिच्यातून रक्त हृदयाला मिळत नाही आणि त्याच वेळेला मग हार्ट अटॅक येतो आणि त्याने माणूस दगावतो. त्यानंतरचा घटक आहे फायबर्स. म्हणजे काय तर तंतुमय पदार्थ. हे जे फायबर्स असतात ह्या फायबरमुळे आपल्याला बद्धकोष्ठता होत नाही. म्हणजेच काय तर संडास आपला साफ होतो. त्यानंतर आपल्या आतड्याचे संरक्षण होते आणि आपले आरोग्य चांगले राहते. हे फायबर्स कशातून भेटतात तर पालेभाज्या, फळे ही सालीसकट खावे. उदाहरणार्थ चिक्कू, सफरचंद, पेरू. काही सवय असते की वरची साल काढायची आणि मग ते खायचे, पण सालीमध्ये फायबर्स जास्त असतात. तृणधान्ये, गहू, ज्वारी, नाचणी, कच्ची फळे, ड्रायफ्रुट्स आणि मोड आलेली कडधान्ये. मैदा जर तुम्ही खाल्ला तर मैद्यामध्ये फायबर्स अजिबात नसतात आणि त्यामुळे हा जो मैदा आहे तो काय होतो, संडास व्यवस्थित साफ करू देत नाही आणि आपल्या आतड्याला आत जाऊन घट्ट चिकटतो आणि त्यामुळं त्याचे पचन व्हायला आतड्याला खूप वेळ लागतो व त्रासही होतो. जर त्याऐवजी तुम्ही गव्हाचा किंवा नाचणीचा जर वापर केला किंवा गव्हाचा, बेसनचा, नाचणीचा वापर करून केक वगैरे बनवला तर तो मुलांना पौष्टिक आहे व त्यातून तुम्हाला फायबर्स मिळतात आणि संडास वगैरे जे काही प्रॉब्लेम असतात लहान मुलांचे ते सर्व नाहीसे होतात. तुम्हाला का हसायला यायला लागले, पण खूप मुलांना हे प्रॉब्लेम आहेत आतड्याचे. पाव, बिस्किट यामध्ये सुद्धा मैदाच असतो. त्याऐवजी तुम्ही गव्हाची बिस्किटे घरगुती बेकरीतून करून आणू शकता. आता नूडल्स सर्वांना आवडतात है की नाही. बाजारामध्ये जे नूडल्स असतात ते मैद्याचे असतात, ते जास्त खायचे नाही. तर आईला काय सांगायचं, गव्हाच्या पिठापासून तो नूडल्स तयार कर. मी एकदा प्रयोग केला होता आणि तो माझ्या मुलीला फार आवडला. नूडल्स ते अजून मागते गव्हाचे कर. तर एका आईला सांगा गव्हाचे नूडल्स बनवून दे. त्यानंतरचा घटक आहे विटॅमिन्स आणि मिनरल्स. म्हणजे जीवनसत्वे आणि क्षार. यामुळे काय होतं तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळं आपल्याला बिना औषध सगळे आजार बरे होऊ शकतात. आता हे क्षार कशामध्ये आहे तर पहिला क्षार आहे आयर्न म्हणजे लोह. हा काय करतो तर आपल्या शरीराच्या सर्व पेशींना ऑक्सिजन पुरवतो. जर आपण सफरचंद, मनुका, पालक आणि मटण हे जर आहारात ठेवले तर आपल्याला ॲनिमिया होणार नाही, कारण सगळ्या पेशींना आपल्याला ऑक्सिजन व्यवस्थित मिळेल. दुसरा घटक आहे क्षार, कॅल्शियम आणि फॉस्फरस. यामुळे हाडे आणि दाते मजबूत होतात. हे कशामधून मिळतात कॅल्शियम आणि फॉस्फरस तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या. जर आपल्याला हे मिळाले नाही कॅल्शियम आणि फॉस्फरस तर आपली हाडे ठिसूळ बनतात. खेळता खेळता पडलं तर ती पटकन मोडतात हाडे आणि मग फ्रॅक्चर होतात. त्यानंतर ते प्लास्टर घालावं लागतं, 1 महिना शाळा चुकते माहीत आहे ना. त्यापेक्षा आपण दुधाचे सर्व पदार्थ म्हणजे ताक म्हणा, पनीर म्हणा, लस्सी, श्रीखंड हे सगळं खायला पाहिजे. प्रेग्नंट महिलांनी जर 9 महिने नाचणीचे पदार्थ खाल्ले, दूध, पालेभाज्या खाल्ल्या तर त्यांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते व गर्भामध्ये जे बाळ आहे त्या बाळाची हाडे मजबूत होतात. जर कॅल्शियम आणि फॉस्फरस त्या आईने म्हणजे त्या मातेने जर कमी खाल्ले तर गर्भामध्ये जे बाळ असते ना ते आईच्या हाडातील कॅल्शियम स्वतः ओढून घेते आणि मग आईला काय होतंय, बाळाला जन्म दिल्यानंतर त्या आईच्या हाडातील कॅल्शियम कमी झाल्यामुळे तिची हाडे ठिसूळ बनायला लागतात. त्यामुळे तिला एक्स्ट्रा कॅल्शियमसाठी नाचणीचा, दुधाचा आणि पालेभाज्यांचा वापर करायला पाहिजे. आता नंतरचा क्षार आहे आयोडीन. आयोडीन हे आपल्याला मिठातून मिळते. या आयोडीनमुळं बालकांची वाढ होते चांगली, बौद्धिक मानसिक वाढ चांगली होते. जर हे आयोडीन नाही मिळालं तर इथं गळ्यामध्ये
व्यवस्थित पार पाडले जातात. हे कशातून मिळतात? सोडियम आणि पोटॅशियम. तर मीठ, चीज, फळे, पालेभाज्या आणि डाळी. आता जीवनसत्वे. जीवनसत्व अ हे आपल्याला डोळे, त्वचा, हाडे आणि दातांचे आरोग्य चांगले ठेवतात. त्यासाठी काय खाल्लं पाहिजे? दूध, गाजर, लोणी, हिरव्या पालेभाज्या, रताळी, पिवळी फळे आणि भाज्या. जर आपण हे नाही खाल्लं तर आपल्याला रात आंधळेपणा होतो. रात आंधळेपणा म्हणजे काय? तर रात्री आपल्याला व्यवस्थित दिसत नाही. लाईट असली तरी दिसत नाही, दिवसात दिसतं. त्वचा आपली कोरडी पडते आणि तुम्हाला चष्मा लवकर लागतो. आता व्हिटॅमिन B1 हे आपल्या मेंदूच्या पेशींचे व हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते. कशातून मिळते व्हिटॅमिन B1? दूध, मासे, मटण, धान्य, डाळी आणि ड्रायफ्रुट्स. जर हे आपण नाही खाल्ले तर बेरीबेरी नावाचा मेंदूच्या पेशींना होणारा रोग होतो. बेरीबेरी झाल्यानंतर आपल्याला चालताना त्रास होतो, हातापायामधील संवेदना नष्ट होते, म्हणजे त्याला स्पर्श केला हातापायाला तरी ते आपल्याला समजत नाही, आपले स्नायू काम करत नाही, पॅरालिसिस, पायाला पॅरालिसिस होतो, मानसिक गोंधळ होतो, आपल्याला वेदना होतात पायामध्ये, आपलं बोलणं पण स्पष्ट होत नाही, पायाच्या खालचा भाग सुजतो, हृदयाचे ठोके वाढतात, हातापायाला मुंग्या येतात. आता व्हिटॅमिन B9 याच्यामुळे काय होते? तर शरीराची वाढ ही चांगली होते. हिरव्या पालेभाज्या, पपई, त्यानंतर किवी नावाचं फ्रूट आहे, हे खाल्लं तर शरीराची वाढ तुमची चांगली होते. व्हिटॅमिन B12 यामुळे रक्तामध्ये लाल पेशींची चांगली निर्मिती होते आणि त्यामुळं आपल्या सर्व पेशींना ऑक्सिजन जास्त मिळतो आणि अशक्तपणा दूर होतो. यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. संध्याकाळी तुम्ही ज्यावेळी शाळेतून येता त्यावेळी एखादा गूळ आणि शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता. गूळ आणि शेंगदाण्याच्या लाडूतून तुम्हाला व्हिटॅमिन B12 चांगल्या प्रकारे मिळते. शिवाय राजगिराचे लाडू असतात, त्यानंतर खजूर, खारीक, बीट हे लाल कलरचे जे काही असतात पदार्थ ते तुम्ही फ्रूट्स वगैरे जास्त खायला पाहिजे. डाळिंब पण लाल कलरचं असते, त्यामुळे तुमचे रक्त वाढते आणि तुम्हाला थकवा कधीही जाणवत नाही. आता व्हिटॅमिन C यामुळं काय होतं? तर दाताच्या हिरड्या, दात, हाडं आणि त्वचा ह्या चांगले होतात. हे कशातून मिळतं? आवळा, किवी, लिंबू, संत्री, मोसंबी, कोबीज, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या यातून मिळतं. त्यानंतर व्हिटॅमिन D हे हाडे आणि दातामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेते. तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसायला पाहिजे. व्हिटॅमिन D जर मिळवायचं असेल 12च्या उन्हात नाही तर कुठल्या उन्हात बसायला पाहिजे? सकाळच्या कोवळ्या उन्हात, 10च्या आत जे ऊन पडते की नाही त्याच्यामध्ये तुम्ही बसायला पाहिजे. त्यामुळे व्हिटॅमिन D मिळतं आणि हाडामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे काय करतं? व्हिटॅमिन D शोषून घेतं, तुमचे हाडे मजबूत होतात. व्हिटॅमिन E हे कशातून भेटतं? तर गव्हाचे जे अंकुर असतात, गहू काय करायचे? भिजवायचे आणि एक दिवस तसेच ठेवायचे. 1-2 दिवसामध्ये त्याला मोड येतात. तर हे गव्हाचे अंकुर, हिरव्या पालेभाज्या, वनस्पती तेल आणि कोवळी पानं खायची, तुळशीची वगैरे. तर ह्याच्यामुळे काय होतं? तर स्नायू आपले चांगले बनतात, प्रजननात अडथळे येते. प्रजनन म्हणजे आई बाळाला जन्म देते, बरोबर आहे. काहींना मुले नसतात तर मूल न होण्यापाठीमागं हे पण कारण असू शकतं की तिच्या आहारामध्ये व्हिटॅमिन E हे कमी असणार आहे. आता व्हिटॅमिन K, तुम्ही कधी पडलाय का खेळताना? खरचटलंय, रक्त आलंय का की नाही? मग ते रक्त तुमचं गोठतंय का तसंच चालू राहते? रक्तप्रवाह, रक्त बाहेर यायचं थांबतंय का थांबत नाही? थांबतंय ना? हां, तर जर ते थांबायचं असेल तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे? हिरव्या पालेभाज्या, हिरवा कोबी, ब्रोकोली नावाचं एक आहे, इकडं आपल्याकडे जास्त मिळत नाही ते, मोड आलेले सर्व कडधान्ये, अंड्यातील पिवळा भाग. यामुळे काय होतंय? तुमचं जे रक्त वाहत असते जखमेतून, ऑपरेशन करताना पण रक्त बाहेर येते की नाही, तर त्यावेळी जे रक्त वाहत असते ते गोठायला मदत होते. 3 ते 8 मिनिटात हे रक्त गोठायलाच पाहिजे. 8 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ लागत असेल तर तुमचं भरपूर रक्त बाहेर जातं शरीरात.
शरीराच्या, आणि त्यामुळे तुम्ही चक्कर येऊन पडू शकता, कोमा आणि शेवटी मृत्यू देखील ओढावू शकतो बाळांनो. मग काय हरकत आहे घरच्या घरी कोबीज म्हणा, हिरव्या पालेभाज्या खायला, बरोबर आहे ना? त्यानंतर पाणी. पाणी तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, तो भरपूर प्यावं. त्यामुळे रक्त, पातळ रक्त तुमच्या शरीरामध्ये नायट्रोजिनस नावाचं अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड तुम्हाला येणार आहे का पुढं तुम्ही मोठे झाल्यानंतर शिक्षणामध्ये, तर अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड हे विषारी पदार्थ आहेत बाळांनो तुमच्या शरीरामध्ये. तर ह्या विषारी पदार्थांना लघवीतून बाहेर काढण्याचं काम पाणी करतं. आणि जर तुम्ही जास्त पिला तर तुमच्या शरीरात हे विषारी पदार्थ राहणार नाही, कारण ते काय होतात लघवीमधून मग बाहेर टाकले जातात. जेवढं तुम्ही जास्त पाणी प्याल तेवढं तुमच्या शरीरात विषारी पदार्थ राहणार नाहीत. आता समतोल आहार म्हणजे काय? तुम्ही जो आहार घेता त्या आहारातून हे सर्व 6 प्रकारचे पोषक घटक योग्य प्रमाणामध्ये असले पाहिजेत, तर त्याला आपण काय म्हणतो? समतोल आहार. आता आपण किती खावं हे सगळं पौष्टिक घटक? तर तुमच्या ताटामध्ये सगळ्यात जास्त धान्य, कडधान्य आणि डाळी असल्या पाहिजेत, बरोबर आहे? चपाती, भाकरी आणि डाळीचं सगळं जास्त असलं पाहिजे. त्याच्यानंतर फळे आणि पालेभाज्या, त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थ, मटण, अंडी आणि मासे. आणि सगळ्यात कमी काय असलं पाहिजे ताटामध्ये? काय असलं पाहिजे? ऑइल्स म्हणजे तेल, तूप आणि लोणी. तूप 1 चमचा पुरेसा आहे, लोणी पण जास्त खायचं नाही, खावं पण थोडंसं खावं. आता हे सगळं झालं आहाराविषयी. आहार घेतला, सगळं झालं, पण आपलं शरीर जर एकाच ठिकाणी बसून काम करत असेल तर मात्र ते धोकादायक आहे, कारण खाल्लेलं पचवायला आपल्याला व्यायामाची गरज असते. व्यायाम नाही केला तर लठ्ठपणा वाढतो आणि मग हृदयरोगाला निमंत्रण मिळतं. आता तुमच्या आवडीचे पदार्थ घेते, जंक फूड्स. सांगा जंक फूड्स कोणते कोणते आहेत? चॉकलेट, हां सांगा, आवडीचे पदार्थ सांगा. चॉकलेट, नूडल्स, बर्गर. हात वर करा की, आवडते ना? कुणाकुणाला आवडते? सगळ्यांनी हात वर करा. खूप छान आहे ते पदार्थ, रोज खावेत. हात वर करा कुणाकुणाला आवडते. चॉकलेट आवडतंय, नूडल, बर्गर, पिझ्झा, चिप्स आणि बॉटलीतील सॉफ्ट ड्रिंक्स, माझा, कोकोकोला, वडापाव, कुरकुरे, समोसा, कचोरी, सगळ्यांना आवडते ना? भरपूर खायचं. खाणार? सावलीचे कोण कोण आहे त्याच्यामध्ये? सावलीचे जंक फूड विषय आहे की तुमच्या पुस्तकामध्ये? मग तुम्ही आईला शिकवायला पाहिजे खायचं काही, खायचं नाही ते. आता हात खाली घ्या. तर हे जे पदार्थ असतात बाळांनो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मैदा असतो, साखर आणि तेल. तेल कुठल्या क्वालिटीचं वापरतात आपल्याला माहीत नाही, लो क्वालिटीचं वापरतात ते. त्यानंतर किती दिवस हे पदार्थ करून ठेवलेले असतात त्या पॅकेटमध्ये आपल्याला माहीत नाही. त्यानंतर हे पदार्थ जर तुम्ही सारखं वारंवार खाल्ला तर तुमचं कुपोषण होतंय, कारण ह्या पदार्थातून हे 6 पोषक घटक म्हणजे कुठले? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, त्यानंतर फायबर्स, विटॅमिन्स, मिनरल्स हे मिळत नाहीत. आणि सारखं खाल्ल्यामुळं तुमचं आरोग्य बिघडतंय, आतड्याचं आरोग्य बिघडतंय आणि तुम्ही काय होता? लठ्ठ बनता. आणि लठ्ठपणा म्हणजे हृदयरोगाला निमंत्रण. आता मी एक छोटी छोटी वाक्य सांगणार आहे, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं काय? आतापर्यंत ज्यांनी लक्ष दिलं नाही त्यांनी लक्ष देऊन ऐका. लहान मुलांची जी पिशवी असते अन्न साठवण्याची, जिला आपण स्टमक म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तिला आपण जठर म्हणतो, जठर. तर ही खूप लहान असते बाळांनो, लहान मुलांची, आणि त्यामुळं त्यांनी थोडं खाल्लं की लगेच ती पिशवी भरते आणि ते लगेच पचन होते आणि त्यामुळे लहान मुलांना भूक सारखी लागते, भूक सारखी लागते. आपण आया काय म्हणतो? मगाशी तर खाल्लं होतंस 1 तासापूर्वी, लगेचच आणि का भूक लागली? तर आईला काय सांगायचं? आई माझं जठर किंवा माझं स्टमक छोटं आहे गं तुझ्यापेक्षा, त्यामुळं थोडं खाल्लं की भरते आणि लगेच पचन होते, म्हणून मी सारखं सारखं मागते. तर 1-1 तासानंतर ह्या मुलांना भूक लागत असते, त्यांना थोडं थोडं दिलं पाहिजे. त्यानंतर लहान मुलांनी 4 गोष्टी आवर्जून पाळाव्यात. तुम्ही काय काय पाळता बघा यातलं? भरपूर खावा, भरपूर खेळा, भरपूर झोपा आणि भरपूर अभ्यास करा.
कोण कोण पाळतंय? सगळे पाळतात. रिधिमा हात खाली कर. मोबाईल मोबाईल नाही करते रिधिमा, आमचे सगळं करते बरं काय. मला अभिमान आहे तिचा. मोबाईल आता खूप कमी आला बघायचा तिचा. बाळांनो मोबाईल जास्त बघू नका. एक वेळ टी व्ही बघा चालेल बघ की नाही, कार्टून वगैरे. पण मोबाईलमुळे काय होतं माहिती आहे का, त्याचे जे रॅडिएशन्स असतात ते आपल्या डोळ्यातून मेंदूपर्यंत पोचतात आणि मेंदूच्या पेशी मरतात. आणि मेंदूच्या पेशी एकदा मेल्या की त्या परत तयार होत नाहीत. तुम्हाला जर खरचटलं, कुठं काही त्वचेला कापलं तर तिथल्या पेशी परत तयार होतात. त्या पेशींचा जन्म होतो. परंतु जर मेंदूच्या पेशी मेल्या की नाही, आयुष्यभर कधीही तयार होत नाही. मग काय होतं, त्या पेशी मेल्या की त्या भागातील नसा ज्या ज्या अवयवांना जातात ते अवयव आपले काम करत नाहीत आणि ते निकामी होतात. बाळांनो तुम्हाला पॅरालिसिस सुद्धा होऊ शकतो एवढ्या लहान वयात. मग मोबाईलचा वापर जास्त करणार का तुम्ही? सगळेजण बोला गुड. आता शक्यतो तुम्ही ताजं अन्न खा, शिळं खाऊ नका. कारण ताजं अन्न बाळांनो पचायला कमी वेळ लागतो आणि शिळं अन्न पचायला खूप वेळ लागतो आणि आपल्या आतड्याला खूप त्रास होतो त्याचा आणि आतड्याचं आरोग्य मग बिघडतं. आपण जेव्हा जेवतो त्यावेळी 50% आपण अन्न खाल्लं पाहिजे. त्या अन्नाची पिशवीमध्ये 50% अन्न असलं पाहिजे. 25% आपण पाणी पिलं पाहिजे आणि उरलेली पिशवी जी आहे अन्नाची जठर ती रिकामी ठेवायला लागते. कारण ती जर रिकामी असेल तरच त्या अन्नामध्ये पाचकरस मिसळतात आणि ते घुसळायला मदत होते. तुम्ही ताक घालवता की नाही, आई आपली ताक घालवते ना, रवीना म्हणाली. रवीना घालवताना ते ताकाचं भांडं आपण मोठं घेतो की नाही का, कारण ते घुसळताना खाली पडू नये म्हणून. तसंच असतं, आपली जी पिशवी असते अन्नाची तिच्यामध्ये ते अन्न आणि पाचकरस असे घुसळले जातात रवीसारखं. आणि अन्न जर पूर्ण भरलेलं असेल जठरामध्ये तर व्यवस्थित घुसळेल का होते, त्याला थोडीशी जागा रिकामी ठेवावी लागते. आणि म्हणून मोठ्या लोकांनी तरी थोडीशी भूक शिल्लक ठेवूनच ताटावरून उठलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की ताटात पदार्थ शिल्लक ठेवून खावं, असं नाही. एकदाच ताट भरून घ्या, त्याच्यामध्ये सगळं एकदमच घ्या आणि ते फिनिश करा. ताटात त्या शिल्लक ठेवू नका, तुमची भूक शिल्लक ठेवून उठा. त्यानंतर प्रोबायोटिक फूड म्हणजे काय हो, तर दही, ताक, लस्सी, दुधाचे सर्व पदार्थ हे जर आपण नियमित घेत असलो तर आपल्या आतड्यामध्ये चांगल्या बॅक्टेरिया निर्माण होतात आणि त्या टिकून राहतात. तुमच्या अन्नासोबत ज्या वाईट बॅक्टेरिया जातात, रोगाचे जंतू जातात, त्यांना ह्या बॅक्टेरिया मारून टाकतात आणि त्या फक्त आपल्याला दही, ताक, लस्सी, दह्याचे सर्व पदार्थ यापासून आपल्याला ते बॅक्टेरिया मिळतात. त्यानंतर मोठ्यांसाठी थोडंसं सूत्र आहे, कमीत कमी खा. म्हणजेच तुमचं खाणं निमपट असलं पाहिजे. पाणी दुप्पट प्या, मेहनत तिप्पट करा आणि हसणं मात्र चौपट करा. बघा इतकं छान तुमचं आयुष्य होईल. त्यानंतर बाहेरचं खाणं टाळा मुलांनो. शक्यतो घरातच पदार्थ बनवून खा. चहा कॉफीचं प्रमाण कमी करा. का, कधी, कसं आणि काय खायचं हे ज्याला कळलं त्याचं आरोग्य चांगलं राहतं. ज्याचे आरोग्य चांगले त्याचे मनही चांगले, निरोगी आनंदी राहते. ज्या माणसाचे आरोग्य चांगले आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. कारण आरोग्य धनसंपदा, शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती आहे. आपण आयुष्यभर फक्त पैसा कमावतो, पण त्या कमवलेल्या पैशाचा उपयोग घेण्यासाठी 40 नंतर आपलं शरीर साथ देत नाही. कारण त्या वयामध्ये डायबिटीस होतो, हार्ट अटॅकचे आपल्याला समस्या निर्माण होतात आणि आपल्याला गोड खाता येत नाही, तेलकट चमचमीत खाता येत नाही. तर बाळांनो हे सर्व होऊ नये म्हणून आता जे मी काय काय सांगितलं त्याचा तुम्ही विचार करा. आत्ता आपण ज्या वयाचे आहोत तिथूनच आपण चालू करूया. पौष्टिक आणि समतोल आहाराची, व्यायामाची सवय शरीराला लावून घेऊया आणि सर्व रोगांना दूर ठेवूया. आपण जो आहार घेतो त्यातील फक्त 25% आहारावर आपण जगतो. उरलेला जो एक्स्ट्रा 75
आहार लावतोय. उरलेला 75% आहार आपण डॉक्टरांना बिलं भरतोय. बैठे काम करणाऱ्यांच्या पेक्षा अंगमेहनतची लोक करतात, शेतामध्ये मजुरी करतात, गाड्या वगैरे ओढतात बघा, त्यांना जास्त कॅलरीज लागतात. समजा बैठे काम करणाऱ्याला 500 कॅलरीज लागत असतील दिवसभर, तर अंगमेहनत करणाऱ्याला 2000 कॅलरी लागतात दिवसभर. पण असं होतं का हो? उलट आहे आपल्याकडे. बैठे काम करणारा 2000 कॅलरीचं फूड खातोय दिवसभर आणि अंगमेहनत करणाऱ्याला पैशाच्या अभावी काय होतं? 2000 कॅलरीज मिळत नाही. तर असं आपल्या भारतात चित्र आहे. आता एक छान वाक्य सांगते. भूक लागली नसताना खाणे, भूक लागलेली नाही आहे तरी पण आपण खाल्लो तर ती विकृती आहे. भूक लागली असताना खाणे म्हणजे प्रकृती आहे. आणि स्वतःला भूक लागलेली आहे परंतु दुसऱ्याला भूक लागली म्हणून आपल्यातलं देणं ही खरी संस्कृती आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी व चांगले विचार जोपासा. पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये काय येतात? तो विचार येतात ना, पहिल्यांदा विचार येतात, त्यानंतर तुम्ही कृती करता, ॲक्शन करता, मग तसा आपला स्वभाव बनतो, मग स्वभावानुसार सवयी बनतात आणि चांगल्या सवयी असतील तर चांगले चारित्र्य किंवा चांगले व्यक्तिमत्व घडते. आणि म्हणूनच चांगला विचार करा, कारण विचारांवरच एक चांगलं व्यक्तिमत्व आपलं अवलंबून असते. तुमचं भविष्य घडणार आहे बाळांनो. फक्त चांगले विचार जवळ करायचे. वाईट विचार जर आले किंवा वाईट विचारांच्या प्रवृत्ती जर जवळ आल्या त्यांना तुम्ही दूर सारा. त्यानंतर गरोदर महिलेने 9 महिने जर वरील सर्व मी जे काही सांगितले पदार्थ ते सगळं व्यवस्थित जर खाल्लं तर तिचं जन्माला येणारं बाळ हे निश्चितच सदृढ आणि निरोगी असणार आहे. अजून एक, सकाळी 10च्या आत थोडंसं पोटभर खायला शिका. म्हणजे एक चपाती आणि भाजी तरी खात जावा 10च्या आत. तो जो सकाळचा नाश्ता आहे ना आपला, चपाती किंवा पालेभाजी काय असेल ते, तो राजासारखा असला पाहिजे आहार. दुपारचं जेवण राजकुमार म्हणजे सामान्य माणसासारखं असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण भिकाऱ्यासारखं. म्हणजे काय? तर सकाळी जेवढं खाताना त्याच्या निम्म रात्री संध्याकाळी खायला पाहिजे. याचं कारण काय आहे? तर सकाळी आपल्या जठरामध्ये जास्तीत जास्त पाचक रस तयार होतो आणि रात्री तेवढा तयार होत नाही. आता आपण ठराविक वेळा ठरवायच्या असतात जेवणाच्या. का? कारण त्या वेळेलाच पाचक रस जास्त प्रमाणात तयार होत असतो. त्यानंतर टी व्ही बघत, मोबाईल बघत अन्न कधीही खाऊ नये. याचं कारण काय आहे? तर ताटाकडे, अन्नाकडे बघून जर तुम्ही घासाकडे बघून जर अन्न खाल्ला, चावला, तर काय होतं आहे? आपली लाळ जास्त तयार होते बघा. आपण डोळं झाकून उपीट खावा किंवा डोळं झाकून गुलाबजामुन खावा, लाळ तयार होत नाही. डोळ्यांनी जे तुम्ही अन्न बघता की नाही ते मेंदूला पोचवलं जाते. हे गुलाबजामुन आहे, त्याचा रंग कसा आहे बघा. नुसता वास जरी आला तरी आपल्या तोंडात लाळ तयार होते. ज्याच्या तोंडामध्ये जास्त लाळ होते की नाही त्यांचं आरोग्य सगळ्यात चांगलं असते. याचं कारण काय? तर लाळ जास्त असेल तर अन्नाचं पचन चांगलं होतंय बाळांनो. तर टी व्ही बघत लाळ तयार होत नाही. त्यानंतर प्रसन्न मनाने आनंदाने चावून खा आणि ते खाताना तुम्ही सर्वांचे आभार माना. पहिलं आभार माना ते शेतकऱ्याचं, कारण त्यानं शेतात कष्ट करून ते अन्न तुमच्यासाठी तिथं पिकवलंय. दुसरं आभार माना आपल्या वडिलांचं, कष्ट करून पैसे देऊन ते धान्य घरात आणल्याबद्दल. आणि तिसरं आभार माना ते तुमच्या आईचं, कारण तिनं मेहनतीनं काय केलेलं आहे? ते अन्न तुम्हाला शिजवून चांगल्या प्रकारे घातलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा किंवा शेवटी परमेश्वराचंही आभार माना, कारण तेवढी आपली ताकद आहे की 2 वेळचं अन्न आपल्याला मिळवण्यासाठी त्यानं आपल्याला 2 हात, 2 पाय, डोळे, चांगला मेंदू दिलेला आहे. कारण आपण कष्ट करून 2 वेळचं अन्न मिळवू शकतो. हे एवढं सगळं चांगलं शरीर त्यानं आपल्याला दिल्याबद्दल परमेश्वराचे तुम्ही सतत आभार माना. एवढं बोलून संयोजकांनी मला बोलण्याबद्दल संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. संध्या मॅडम यांनी आपल्या सर्वांनाच उत्तम प्रकारे आहाराबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर मुलांच्या संख्येपेक्षा पालकांची संख्या जरा जास्त पाहिजे होती आहारासाठी. म्हणजे पालकांनी जे देतील तेच विद्यार्थी खाणार. आणि याची जे आता मॅडमनी जी माहिती दिली
आपल्या सतीश पाटील कराटे शोधीच्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे. ज्यांना कोणाला बघायची असेल त्यांनी बघू शकता. आणि आपल्या सर्वांना त्यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल मी डायनामिक शोधारण कराटेच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. आणि आपला निकाल जो राहिला आहे तो निकाल सरांना हां मॅडमच्या असतील त्या सर्टिफिकेट